नमस्कार प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षको, प्रत्येक देशाची प्रगती ही काही निकषांनुसार मोजली जाते आणि त्यातलाच एक महत्त्वाचा निकष म्हणजे माता आरोग्य किंवा माता बाल आरोग्य याविषयी धरला जातो। मुळातच माता आरोग्याचा पाया हा सगळ्यात महत्त्वाच्या घटकावर अवलंबून असतो आणि तो घटक म्हणजे हिमोग्लोबिन म्हणजेच लाल रक्तपेशी। ही लाल रक्तपेशी कमी असलीच म्हणजे त्याला आपण ॲनिमिया म्हणतो। विशेष म्हणजे जगभरात जेवढे देश आहेत त्या देशांपैकी भारत हा एक देश आहे ज्यामध्ये ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता असण्याचे प्रमाण हे जास्त प्रमाणात दिसून येतं। आपल्या देशात आर्थिक स्तर कमी असलेल्या लोकांमध्येच नाही तर अगदी मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय स्तरामध्ये सुद्धा महिलांमध्ये मुलांमध्ये या आजाराचं प्रमाण दिसून येतं। विशेष म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी आहेत, चुकीच्या आहार पद्धती यामुळे सध्याच्या काळात हा आजार अगदी प्रकर्षाने दिसून येतोय। या आजाराचा आणि इतर आजारांचा संबंध काय आहे? विशेष म्हणजे गर्भावस्था या काळात जेव्हा रक्ताची खूप गरज असते तर या वेळेला जेव्हा रक्त कमी असतं त्यावेळेला त्या स्त्रीला काय त्रास होऊ शकतो यासाठी खास आपण आजचा विषय निवडलेला आहे आणि तो म्हणजे रक्तातील लोहाची कमतरता आणि गर्भारपण। प्रेक्षको, हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि या विषयावर नक्कीच तुमचे प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे, पण तत्पूर्वी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊया। या विषयावर आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर नितीन सराटे। नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये आपलं स्वागत आहे। प्रेक्षको, डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर नितीन सराटे हे केईएम रुग्णालय येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत, औषध वैद्यकशास्त्र या विभागात। गेले 6 वर्षापासून डॉक्टर प्रख्यात तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे। आतापर्यंत त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 10 शोध निबंध सुद्धा प्रसिद्ध झाले आहे। आजचा जो विषय आहे फार महत्त्वाचा आहे, त्यावर तुमचे प्रश्न अपेक्षित आहेतच। त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022 हा मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी कोड नंबर आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24900232। आपण पुन्हा नंबर घेऊ शकता 24900232। प्रेक्षको, संपर्क साधून जरूर आपण आपले प्रश्न आम्हाला विचारू शकतात। प्रश्न विचारताना मात्र एक काळजी घ्या की आपण ज्या वेळेला फोन करतात त्यावेळेला कृपया आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येतो। याशिवाय प्रश्न विचारताना तो सलग आणि एकदा विचारावा। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे स्वागत। डॉक्टर, हा विषय इतका महत्त्वाचा आहे, मुळातच रक्त कमी होणं याला आपल्या देशात अजूनही आजार असं म्हणून धरलं जात नाहीये सर्वसामान्य लोकांमध्ये। मग आजच्या विषयाचे महत्त्व काय? ॲनिमिया हा असा आजार आहे की आपल्या समाजामध्ये ह्याला खूप असं कमीपणाचं स्थान आहे। आता फॉर एक्झाम्पल म्हणजे एक उदाहरण दिलं जातं, आपल्याकडे सिरियस प्रकारचा आजार म्हटलं तर हार्ट अटॅक येणे, एखादा पक्षाघात होणे किंवा एखादा रोड ॲक्सिडेंट होऊन अचानकपणे मृत्यू होणे पेशंटचा, ह्या गोष्टींना अत्यंत गंभीर स्वरूपाचा आजार म्हणून संबोधलं जातं। पण ॲनिमियाचा आजार आहे, ह्याचे दुष्परिणाम आपल्याला लगेच समजत नाही। त्यामुळे ह्या आजाराला पूर्वीपासूनच म्हणजे खूप दिवसापासून म्हणजे वर्षापासून खूप कमीपणाचं स्थान आहे, त्याला महत्त्व खूप कमी आहे आणि ह्या आजाराचा पूर्णपणे विचार केला गेला तर त्याचा डायरेक्ट परिणाम जो संबंध आहे तो आपल्या जीवनशैलीशी आहे। जर आपण जीवनशैली जर आरोग्यदायी बनवली तर ह्या आजारावर पूर्णपणे आपण मात करू शकतो आणि त्याचे दुष्परिणाम पण टाळू शकतो। नक्कीच डॉक्टर, तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा मांडला की जीवनशैलीमुळे ज्याचा परिणाम जो आहे आपल्या जीवनशैलीशी निगडित आहे आणि त्यामुळेच हे आजार बऱ्याच प्रमाणात न सांगता आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात। ते कसे पोहोचतात हे आपण बघणारच आहोत। तत्पूर्वी डॉक्टर, ॲनिमिया म्हणजे काय, हे काय म्हणजे कारण काय त्याच्या मागचे? ॲनिमिया म्हणजे साध्या भाषेत जर समजावण्याचा प्रयत्न केला तर ॲनिमिया म्हणजे लोहाचे प्रमाण कमी होणे किंवा ॲनिमियामध्ये रक्तामध्ये जो एक एकदम महत्त्वपूर्ण घटक असतो हिमोग्लोबिनचं कॉन्सन्ट्रेशन रक्तातलं कमी होणे, त्याला ॲनिमिया म्हटलं जातं। त्याला मराठी भाषेमध्ये रक्तक्षय पण संबोधलं जातं, पंडुरोग पण म्हणालं जातं, रक्तपांढरी पण म्हणतात लोक। आणि त्याचं जर एक लेवल जर आपण कन्सिडर केली तर एक 11 ग्रॅम पेक्षा जर रक्त कमी झालं आपलं हिमोग्लोबिन कमी तर त्याला ॲनिमिया म्हणून संबोधलं. बरोबर आहे। मग डॉक्टर, किती प्रमाण असलं पाहिजे म्हणजे अगदी मुलांमध्ये, पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये सुद्धा? पुरुषांमध्ये म्हणालं तर त्याचं नॉर्मल व्हॅल्यू 13.5 ते 17.5 आहे आणि प्रौढ स्त्रियांमध्ये म्हटले तर 12 ते
15.5 आहे. लहान मुलामध्ये हे प्रमाण जास्त असतं. 17 ते 19 पर्यंत जरी प्रमाण जरी असेल तरी पण ते लहान मुलामध्ये नॉर्मल समजलं जातं. बरोबर आहे. बऱ्याच वेळेला डॉक्टर, कारण हा विषयच असा आपण निवडलेला आहे खास करून, कारण जर आपल्याला आपलं आरोग्य व्यवस्थित राखायचं असेल अगदी 100 वर्षापर्यंत, तर आपल्या शरीरातलं रक्त हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण आजचा खास विषय निवडलेला आहे. डॉक्टर, आपण जेव्हा चर्चा करतोय की ॲनिमिया, आता आपल्या प्रेक्षकांना आपल्याला हे सांगायचं की डॉक्टर, आता जेवण सगळेजण व्यवस्थित करतात, पण ही रक्त निर्मिती आपल्या शरीरात कशी होते? रक्तनिर्मिती, आपल्या शरीरात रक्तनिर्मिती बोन मॅरो नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आपल्या शरीरात असतो. बोन मॅरोमध्ये पण 2 प्रकारचे बोन मॅरो आपल्या शरीरात असतात. त्यामध्ये लाल बोन मॅरो असतो आणि पिवळा, रेड बोन मॅरो आणि येलो बोन मॅरो. रेड बोन मॅरो हा ॲक्टिव्ह असतो, कारण ह्याच्यामध्ये आपलं रक्ताचं जे निर्मिती असते ते कंटिन्युअस होत असते. येलो बोन मॅरो हा इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये असतो. लहान वया गटामध्ये हा रेड बोन मॅरो आपल्या शरीराच्या सगळ्या हाडांमध्ये असतो. पण जसं आपलं वय वाढत जातं तर हा बोन मॅरो फक्त एक रिस्ट्रिक्टेड, म्हणजे कमी ठिकाणीच फक्त उपलब्ध असतो. फॉर एक्झाम्पल, आपले पायाची हाडं जे फिमर म्हटलं जातं त्याच्या एंड्समध्ये असतो. परत आपण जे बसतो पेल्विक बोन्स त्यामध्ये असतो. आपले मणके, त्याचे बॉडी नावाचा एक पार्ट असतो आपल्या मणक्यांमध्ये, त्यामध्ये तो ऍक्टिव्ह असतो. किंवा आपल्या बरगड्या ह्यामध्ये जो बोन मॅरो ऍक्टिव्ह असतो. आणि स्टर्नम, जो आपला छातीच्या समोरचं जे हाड आहे स्टर्नम, त्यामध्ये बोन मॅरो ऍक्टिव्ह असतो. ह्या ठिकाणीच रक्तनिर्मिती होत असते पॉप्युलेशनमध्ये. बरोबर आहे. म्हणजे डॉक्टर, इथून रक्त निर्मिती होत असते. रक्तात डॉक्टर काय काय घटक असतात, म्हणजे तेही आम्हाला एक जरा सांगा. रक्त हे एक सिस्टीम आहे, आपली हिमॅटॉलॉजिकल सिस्टीमचा पार्ट आहे आणि एक लिव्हिंग टिश्यू आहे, म्हणजे ती जिवंत ऊती आहे, फक्त ती लिक्विड फॉर्म मध्ये आहे. ह्या रक्तामध्ये 2 पार्ट असतात, एक तर रक्तपेशी आणि दुसरा म्हणजे प्लाझ्मा. आणि रक्तपेशीमध्ये 3 प्रकारच्या आपल्या पेशी असतात. एक तर तांबड्या पेशी, त्याला आपण इरिथ्रोसाइट्स म्हणतो किंवा आरबीसी म्हटलं संबोधलं जातं. दुसरा आहे पांढऱ्या पेशी. पांढऱ्या पेशींना आपण ल्युकोसाइट असं संबोधलं जातं. आणि तिसरी प्रकारची पेशी आहे त्याला रक्तकणिका, त्यालाच प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट असं संबोधलं जातं. आता ॲनिमियाचा जर संबंध डायरेक्टली आपण कोरिलेट केला तर ॲनिमियाचा संबंध आपल्या लाल पेशींशी आहे. लाल पेशीमधलं रक्ताचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं, त्याला आपण ॲनिमिया संबोधतो. आता WBC म्हणालं, व्हाईट ब्लड सेल किंवा पांढऱ्या पेशी म्हणालं तर त्याचा संबंध आहे आपल्या इम्युनिटीशी, आपली रोगप्रतिकारक शक्ती, जी सध्याच्या काळात फार चर्चेचा विषय महत्त्वाचा आहे. आणि तिसरी आहे रक्तकणिका, थ्रोम्बोसाइट. हे रक्त गोठवण्याचं काम करते, म्हणजे कुठं आपल्याला जखम झाली तर त्या ठिकाणी येऊन क्लॉट्स तयार करण्याचं काम आपलं रक्तकणिका करत असतात. अगदी बरोबर. डॉक्टर, हे सगळं समजण्यामागचं कारण हेच आहे, कारण मुळात रक्त सहजासहजी तयार होत नाही, त्यासाठी योग्य आहाराची सुद्धा गरज असते. डॉक्टर, जसं आपण ॲनिमिया आज खास घेतोय आणि त्यातलं आपण घेतोय की रक्तातील लोहाची कमतरता, जो आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया आपण त्याला म्हणतो, तर याच्याविषयी आपण काय सांगणार आहात? आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया हे सर्वात मोस्ट कॉमन रिझन जर ॲनिमियाचं कन्सिडर केलं पूर्ण जगामध्ये किंवा भारतामध्ये जर कन्सिडर केलं तर सर्वात मोस्ट कॉमन ॲनिमियाचं रिझन आहे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया. कारण जो हिमोग्लोबिनचा जो पार्ट असतो आपला आरबीसी मधला, तो त्यामधला मेन फॅक्टर जो कॉन्जुगेटेड प्रोटीन जे आहे हिमोग्लोबिन, त्यामधला मेन फॅक्टर आहे आयर्न. हिम नावाचं एक मेटॅलोप्रोटीन आहे, त्याचा मेन फॅक्टर आहे आयर्न. त्याच्या निर्मितीसाठी आयर्नची अत्यंत आवश्यकता असते. आणि जर आपल्याला आपल्या शरीरातून, आपल्या आहारातून जात नसेल तर त्याचं प्रमाण कमी होऊन, हिमोग्लोबिन कमी होऊन ॲनिमियाची संभावना बळावते. नक्कीच. म्हणजे जो हिम आहे तर घटक तयार होण्यासाठी आयर्नची म्हणजे लोहाची गरज असते. मग ही लोहाची गरज डॉक्टर किती असते, म्हणजे अगदी पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये काय आहे प्रकार? पुरुषांमध्ये जर कन्सिडर केलं तर प्रत्येक वयोगटानुसार वेगळी आहे. जर कन्सिडर केलं आपण, जर प्रौढ स्त्री किंवा प्रौढ पुरुष तर मिनिमम प्रौढ पुरुषाला 8 मिलीग्राम आयर्न आहारातून डेली गेलं पाहिजे. किंवा जर लेडीज असेल तर 18. कारण
स्त्रियांमध्ये मासिक पाळीचा एक रुटीन एक त्यांचा नॅचरल प्रोसेस असते त्यासाठी त्यावेळेस पण ब्लड लॉस होत असतो. हीच जर आपण जर प्रेग्नन्सी जर कन्सिडर केलं तर ह्याचीच वाढ होऊन जवळ दुप्पट जवळ 27 मिलीग्राम आयर्न डेली आहारातून त्यांना मिनिमम गेलंच पाहिजे. नक्कीच. म्हणजे हे एवढ्या प्रमाणात आपल्याला आयर्न म्हणजे लोह घेण्याची गरज आहे. हे लोह कशा माध्यमातून? अजून एक मुद्दा मांडू इच्छितो. हे आपलं प्रमाण जे असं आहारातलं प्रमाण आहे, पण आपण जे आहार घेतो त्यातलं फक्त 10% आयर्न ऍब्सॉर्ब होत असतं आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे तेवढं शरीर शोषून घेऊ शकतं. नक्कीच डॉक्टर, फार महत्वाचा मुद्दा आपण घेतलेला आहे. घातो किती आणि शरीराला मिळतं किती, हा महत्वाचा मुद्दा समजून घेऊया. पण एक फोन आलेला आहे. प्रवीण साळुंखे बोलतायत आपल्याशी हिंगोली इथून. नमस्कार प्रवीणजी. हा मॅडम, गर्भावस्थेमध्ये कोणता आहार घ्यायचा? नक्कीच योग्य प्रश्न आहे प्रवीणजी. तुमच्या प्रश्नापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत, पण तत्पूर्वी सगळ्यांसाठीच हिमोग्लोबिन किंवा रक्त कसं वाढवावं याविषयी आम्ही चर्चा करतो. यावर आम्ही नक्कीच उत्तर देऊ. तुम्ही पुढचा कार्यक्रम बघत राहा. डॉक्टर, जसं तुम्ही आता म्हणाला की आपण जितका आहार घेतो त्यातलं फक्त 10% हे आपलं शरीर शोषून घेतं. मग आता ह्याच्या मागची आपण कारण काय काय सांगू शकता? ते म्हणजे अडथळे कशामुळे येतात? अडथळे म्हणजे तुमचे खाण्याच्या ज्या पद्धती असतात त्या खूप महत्वाच्या असतात. जर तुमच्या खाण्याच्या आहारामध्ये जर लोहयुक्त खाण्याचे पदार्थ नसतात तर ते सर्वात मेन रिझन ते आहे. न्यूट्रिशन सर्वात मेन रिझन आहे. चुकीची आणि जे कमी क्वालिटीचं जेवण किंवा आहारामध्ये तुमचे जे लोहयुक्त जो आहार असतो तो घेतला जात नाही. उदाहरणार्थ पालेभाज्याचं खाण्याचं प्रमाण कमी असणे, परत तुमच्या खाण्याच्या पद्धती आवडी निवडे. काही व्यक्ती ठराविक प्रकारचं जेवण खाणार, बाकीचं जेवण करणार, पालेभाज्या खाणार नाही. ह्या अशा तुमच्या आपल्या सवयी असतात, त्या खूप कॉन्ट्रीब्यूट करतात. परत अजून एक सवय आहे, लोकांना चहा पिण्याची खूप सवय असते. चहा पिण्याची अवेळी चहा पिणे ती सवय असतात. ह्या सवयीमुळे चहामुळं जे तुम्ही खाल्लेलं जे जेवण असतं त्यातलं पण आयर्न ऍब्सॉर्ब होत नाही. टॅनिन नावाचा एक घटक असतो चहामध्ये, तर त्यामुळं तुमचं आयर्नचं ऍब्सॉर्प्शन होत नाही. तुम्ही जरी जेवण चांगलं आयर्नयुक्त जेवण जरी केलं असेल तर ते चहावरून पिला तर ते सगळं तुमचं वाया जाणार. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. चहा घेणं ही सवय किती घातक ठरू शकते, अगदी तुमच्या अन्नाला शून्यापर्यंत नेऊन पोहोचवू शकते. डॉक्टर, आता ॲनिमियाकडे येऊया. आपल्या देशात ॲनिमियाचं म्हणजे प्रमाण किती आहे? प्रमाण एक WHO एक आकडेवारी आहे, तर त्यानुसार जवळजवळ 77% पॉप्युलेशन हे आपल्या जवळजवळ ॲनिमियाग्रस्त आहे. जर आपण हे जर आता हे 77% दिसतंय, हे खूप सिरियस टाईपचा पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम आहे आपल्या देशामध्ये. पण आपला नजरअंदाज केलं जातं ह्या गोष्टीला, कारण त्याचे दुष्परिणाम लगेच दिसत नाहीत आपल्याला. त्याचे माणूस कसं असतं, सहन करत राहतो. फक्त आजचं दुखणं उद्यावर ढकलणे हे प्रकार आपल्याकडे खूप आहे. त्यामुळे ह्या गोष्टी नजरअंदाज होतात आणि त्यामुळं पुढे जाऊन नंतर एकदम कॉम्प्लिकेशन, एकदम कमी रक्त झाल्यावर ते कॉम्प्लिकेशन होतात. त्यावेळेस पेशंट हॉस्पिटलमध्ये येतो. त्यामुळं आपण सुरुवातीपासूनच जर आपण लाईफस्टाईल जर चांगली बनवली तर ह्या गोष्टी आपण पहिल्या क्षणीच आपण अवॉइड करू शकतो. नक्कीच. प्रेक्षको, महत्वाचा मुद्दा असा आहे की आपलं शरीर जोपर्यंत 60 ते 70% पर्यंत सहन करू शकतं आणि त्यानंतरच मात्र ते लक्षणं दाखवायला सुरुवात करतं. डॉक्टर, आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियामध्ये तुम्ही जसं सांगितलं की हा एक ॲनिमियाचा एक प्रकार आहे, रक्ताल्पताचा एक प्रकार आहे. इतर कुठले प्रकार आहेत? तर त्यामध्ये बाकीचे विटॅमिन डिफिशियन्सी म्हणून होणारे ॲनिमिया आहेत. त्यात विटॅमिन B12 डिफिशियन्सी, फोलिक ऍसिड डिफिशियन्सीने होणारे ॲनिमिया आहे. परत काही व्यक्तींना ब्लड लॉस होत असतो. ॲक्यूट ब्लड लॉस झालं तरी पण ॲनिमिया होऊ शकतं. क्रॉनिक ब्लड लॉस, त्यांना मूळव्याधचा त्रास आहे किंवा अल्सर, पोटात अल्सरचा त्रास आहे, त्यातून हळूहळू रक्त त्यांच्या शौचावाटे जात राहतं, पण त्यांना समजत नाही, त्यामुळे ॲनिमिया होतो. परत अजून प्रकार आहेत की क्रॉनिक डिसीज, किडनीचे आजार ज्यांना आहेत त्यांना पण ॲनिमिया होतो. ज्यांना इन्फेक्शन झालेलं असतं, क्रॉनिक इन्फेक्शन, ट्युबरक्युलोसिस हा खूप
महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये पण ॲनिमिया होतो, कारण क्रॉनिक डिसीज असतो. त्यामुळं इन्फ्लेमेटरी मार्कर्समुळं आपलं शरीरात रक्त तयार करण्याची प्रक्रिया मंदावते, त्यामुळे पण ॲनिमिया होतो. आणि काही अजून बोन मॅरोचे जे आजार असतात त्याला अप्लास्टिक ॲनिमिया, तिथं म्हणजे रक्त बोन मॅरोमध्ये रक्त निर्मितीच होत नाही, त्यामुळे एक ॲनिमिया होतं, त्याला अप्लास्टिक ॲनिमिया म्हणतात. म्हणजे यासोबतच आपल्या प्रेक्षकांना की कधी कधी काही ऍक्सिडेंट होतात किंवा काही सर्जरी होतात, त्यानंतर सुद्धा डॉक्टर रक्ताची कमतरता ही तुमच्या शरीरात दिसू शकते आणि ती वेळोवेळी आपण चेक केली पाहिजे. डॉक्टर, आपण जेव्हा आता ॲनिमिया विषयी बोलतोय, आता हे रक्ताल्पता होण्याची कारणं काय काय आहेत? कारण सर्वात मेन रिझन आहे आपलं न्यूट्रिशन. आहारात लोहयुक्त पदार्थाची कमतरता असणे हे एक सर्वात मेन कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे ॲनिमिया होण्याचं. त्यात आपल्या सवयी, खाण्यापिण्याच्या आवडी निवडी, त्या सवयी आहेत. परत जंक फूड खातात लोक जास्त. जंक फूड कसं आज सगळीकडे माहिती आहे, सगळ्यांकडे मोबाईल आहे, ॲप आहेत. एक क्लिक केलं की थोड्या वेळातच पार्सल घरी येतं. पण तेच गोष्ट आपण हेल्दी आहारासाठी पण यूज केली पाहिजे सवय. ते कोण करत नाही. जंक फूड मात्र खाल्लं जातं. जंक फूड सगळं प्रोसेस केलेलं असतं, त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, त्यामुळे सगळं तुमच्या विटॅमिन्स सगळ्याचा नाश झालेला असतो. आणि त्यात सॉल्टचं पण प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळं बाकीच्या आजारला आपण आमंत्रण देतो. चरबी वाढणे, वजन वाढणे, हे ब्लड प्रेशर, हे आजारांना आपण निमंत्रण देत असतो, पण हे लोकांना समजत नाही. त्यामुळं हे एक रिझन आहे. लहान मुलांचा विचार केला की लहान मुलांमध्ये जंताचं प्रमाण नसतं, जंत होतात. त्यामुळं जे खाल्लेलं जे जेवण असतं ते सगळं जंतच खाऊन टाकतात, त्यामुळं त्यांच्या शरीरात ऍब्सॉर्ब होत नाही आहे, त्यांची वाढ नीट होत नाही. आता आणि प्रेग्नन्सी, आपल्याकडे कसं बाळांपण झालं की लगेच 2 मुलांमध्ये अंतर खूप कमी असतं, त्यामुळं त्या बाळांपण झालेल्या बाईचे ते आयर्न स्टोर्स खूप कमी असतानाच कमी असतात. त्यात तुम्ही एक प्रेग्नन्सी जर तुम्ही होत असेल, प्रेग्नंट होत असेल, तर त्याचा अजून तिला ॲनिमियाचा अजून जास्त रिस्क, सिव्हिअर टाईपचा ॲनिमियाचा जास्त रिस्क असतो. अगदी बरोबर आहे. प्रेक्षको, अशक्तपणा वाटतोय का तुम्हाला? सारखी झोप येते का? किंवा आपण म्हणू शकतो उत्साह वाटत नाही का? तर ही सुद्धा लक्षणं तुमच्या ॲनिमियाची असू शकतात. यासारखी कुठली लक्षणं आहेत जी तुम्ही नजरअंदाज करतात, यावर आपण चर्चा करणार आहोत. पण इथे वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे रक्तातील लोहाची कमतरता आणि गर्भारपण. यावर आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर नितीन सराटे. प्रेक्षको, नक्कीच आपण एक फोन घेऊया, पुढच्या आपण माहितीकडे जाऊया. पण आपल्याला एक फोन आलेला आहे. वानखेडे बोलतायत, आपल्याशी कल्याण येतो. नमस्कार वानखेडेजी. हॅलो. हा, प्रियांशू बोला आपण. हा मॅडम, मला एक विचारायचं आहे. माझी मुलगी 11 वर्षाची आहे. तिला आयर्न डिफिशियन्सीचा ॲनिमिया आहे. अच्छा. गेले 3 वर्ष आम्ही ट्रीटमेंट घेत आहोत. अच्छा. तर मला विचारायचं आहे की आता ती 11 वर्षाची कालांतराने तिला मासिक पाळी वगैरे चालू होईल, तर त्या दरम्यान तिला काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? किंवा मग अजून फ्युचरमध्ये जेव्हा ती लग्न झाल्यावरती तिच्या प्रेग्नन्सी तेव्हा काही तिला प्रॉब्लेम उद्भवत होऊ शकतो का? आता हिमोग्लोबिन किती आहे तिचं? आता तर सध्या टेस्ट नाही केलं मॅडम आम्ही. बरं, आधी किती होतं, काही कल्पना आहे? आधी म्हणजे 10च्या खाली होतं तिचं. बरं बरं बरं, ठीक आहे. सर, काही विचारायचं आहे आपल्याला? त्यांचं बेसलाईन हिमोग्लोबिन किती होतं? ते डॉक्टर, त्यांच्याकडे ते रिपोर्ट नाहीये सध्या आता, पण 10च्या खाली एक त्यांनी सांगितलं. 10च्या खाली, हा, हे सुरुवातीला होतं आधी. बरं, जस्ट कॅन रिपीट द क्वेश्चन? म्हणजे त्यांची मुलगी 11 वर्षाची आहे सर, आणि ती 3 वर्षापासून आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियासाठी ट्रीटमेंट घेत आहेत, आणि हिमोग्लोबिन एक 10च्या खाली तिचं होतं आधी. आता त्यांनी काही चेक केलेलं नाहीये. काय आपण सांगू शकतात कधीपर्यंत? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की पुढे तिचं मासिक पाळी येईल किंवा तिचं मॅरिड लाईफ कसं असू शकतं? सर्वप्रथम कसं, ॲनिमिया कोणत्या प्रकारचा ॲनिमिया आहे तो आपल्याला समजून घ्यायला लागेल. तिचं वय आत्ता 11 आहे, तर आपल्याकडे सर्वात मेन कारण आहे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियाचं सर्वात. पण जर तिचं हिमोग्लोबिन जर ट्रीटमेंट नंतर पण व्यवस्थितपणे वाढत नसेल, तर आपल्याला दुसरी कारणं काय आहेत का ॲनिमियाची ते पण समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.
मेन रिझन आहे आपलं न्यूट्रिशन रिलेटेडच गोष्टी असतात, पण बाकीच्या गोष्टी त्याचा आता तुम्ही आता ट्रीटमेंट चालू केलेली असेल तर तिचं हिमोग्लोबिन ठराविक वेळानंतर चेक केलं पाहिजे. जर तिचा हिमोग्लोबिन व्यवस्थित प्रमाणात वाढत असेल, कोणती ट्रीटमेंट घेता, ओरल ट्रीटमेंट घेत असेल तर व्यवस्थित प्रमाणात वाढत असेल तर मग गोष्ट वेगळी आहे. मग गोष्ट तुम्ही जे ट्रीटमेंट जे आहे ते कंटिन्यू, पण वाढतच नसेल हिमोग्लोबिन तर तुम्हाला दुसरे काय कारण आहे का त्याचा पण विचार करावा लागेल. नक्कीच. डॉक्टर, यांच्या लहान मुलांमध्ये म्हणजे खास करून असं दिसून येतं की त्यांना गोळ्या, चॉकलेट, बिस्किट आणि मैद्याचे जे पदार्थ दिले जातात त्यामुळे त्यांचं रक्तातलं जे आपण म्हणू शकतो चांगले घटक शोषून घेतले जात नाही आणि हे लहान मुलांमध्ये सध्या खूप प्रमाणात दिसून येते. त्याविषयी काय सांगाल? हे आता आपली जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे. लोक सुरुवातीला लहानपणी गूळ, शेंगदाणे असं खायला घालायचे, चिक्की खायला घालायचे, पण आता लहान मुलांना चॉकलेट्स, कॅडबरी, किंडर जॉय अशा गोष्टीचा फॅड लागलेला आहे. पण ह्या गोष्टी आपण पूर्ण आणि आपली जुनी जर जीवनशैली आपण जर चालू केली तर ह्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. कारण शेंगदाणे, गूळ ह्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि हे सर्व स्वस्त दरामध्ये सगळीकडे अवेलेबल पण आहे, की असं नाही की त्याची कमतरता आहे. त्यामुळे आणि हे घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये असतं, त्यामुळे त्यासाठी तुम्हाला वेगळे एफर्ट करायची गरज नाही. लहान मुलांना चिक्की, शेंगदाणे, गूळ हे चांगले पदार्थ आहेत, ते तुम्ही घरी पण देऊ शकता. नक्कीच. हे सांगण्यामागचं प्रियांशू तुम्हाला कारण हे होतं की आम्ही अजून पुढेही चर्चा करणार आहोत की ही जी ट्रीटमेंट आहे ती किती काळापर्यंत घ्यायची, कुठली लक्षणं असतात जे आपण स्वतःहून ओळखू शकतो. डॉक्टर, लक्षणं जसं काय समजावं, प्राथमिक लक्षणं कशी असतात? प्राथमिक लक्षणं म्हणजे रुटीन कामामुळे तुम्हाला थकवा जाणवणे किंवा थोडं चाललं किंवा फिजिकल वर्क केलं की दम लागणे, सकाळी झोपून उठला की एकदम डोळ्यावरती अंधारी येणे, हे खूप कॉमन लक्षण आहे. किंवा आता पुढे जर विचार केला तर लहान मुलांमध्ये जर विचार केला तर त्यांची एकाग्रता कमी होणे, त्यांचा अटेन्शन स्पॅन जो असतो अभ्यास करताना तो कमी होणे किंवा इंटरेस्ट नसणे त्यांना. बेसिकली लहान मुलांचं कसं आउटडोअर स्पोर्ट जर खेळायचं झालं तर ते मुलं अवॉइड करतात की हातपाय दुखतात लगेच खेळल्यावर. हे अशी कारणं आहेत, अशी लक्षणं आहेत की त्यात समजू शकतं की यांना अॅनिमिया असू शकतो. जर अजून जर सिव्हिअर ग्रेडमध्ये जर आपण अॅनिमिया झाला म्हणजे प्रोग्रेस होत असेल, अॅनिमिया अजून सिव्हिअर ग्रेडला जात असेल तर त्यामध्ये कसं होतं की तुमच्या डोळ्यातली जी लाली कमी होते, त्याला पॅलर म्हटलं जातं. जीभ जी आपली लाल जी जीभ असते ती सफेद व्हायला लागते. परत नख जी असतात, नख आपली जर चेक केली तर आपली लाल असतात नख, ते असे पांढरट दिसायला लागतात. ते नंतर सिव्हिअर झालं तर ते फ्लॅट होतात, त्याला प्लॅटिनेकिया म्हटलं जातं. आणि एकदम खूप सिव्हिअर ग्रेडला गेलं तर त्याचं असे डिप्रेशन्स येतात त्यामध्ये, त्याला कोलिओनायकिया असं समजलं जातं. आणि त्यावरून समजू शकतं की ह्या पेशंट चेक करूनच समजलं जातं की ह्याला किती सिव्हिअर टाईपचा अॅनिमिया ते आपल्याला समजू शकतो. डॉक्टर, बरोबर आहे, कारण हे आपल्याला काही लक्षणं आहेत, म्हणजे हे काही आपण म्हणू शकतो की घटक आहेत ज्याच्यावरून ओळखू शकतो की आपल्याला अॅनिमिया आहे का नाही. अजूनही आपण लक्षणं बघणार आहोत. एक फोन घेऊया. सागर बोलतायत आपल्याशी, उस्मानाबाद येतो. नमस्कार सागरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम. बोला आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, माझं नवीनच मॅरेज झालेलं आहे आणि माझ्या पत्नीचं HB कमी झालाय, म्हणजे दोन महिन्याखाली तिचा 4.5 होता. मग त्याच्यावर काय उपाय सांगता? 4.5 होता. बरं, काही तुम्ही उपचार दिलेले आहेत का? हो, ते रक्तवाढीच्या वगैरे गोळ्या दिल्या. डॉक्टर, काही विचारायचंय? ओके, ठीक आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की त्यांचं आता सध्या ते गरोदर आहेत का? नाही, आताच मॅरेज झालंय, 2 महिने. आताच मॅरेज झाले. 2-3 महिने. 4.5 जर हिमोग्लोबिन असेल तर ते खूपच सिव्हिअर कॅटेगरी मधला अॅनिमिया आहे. आपल्याला थोडं गांभीर्याने लक्ष द्यायला लागेल ह्या गोष्टीकडे. ठीक आहे. तर आपल्याला त्याची कारण काय आपल्याला शोधून काढायला लागेल. असं तुम्ही एका क्लिनिशियन आणि एक फिजिशियनचं ओपिनियन नक्की घ्या आणि एका गायनेकोलॉजिस्ट दोघांना दाखवून घ्या काय कारण आहे का. कारण एवढं हिमोग्लोबिन कमी होणे ही चांगली गोष्ट नाही. आपल्याला हे कारणीमीमांसा करायला लागेल. न्यूट्रिशन एक फॅक्टर आहेच,
ह्या ह्या तुमच्या केसमध्ये, पण त्याबरोबर त्यांना ब्लड लॉस कुठून होतोय का ते पण आपल्याला बघायला लागेल. बऱ्याचदा नकळत पोटातून आतून संडास वाटे रक्तस्राव होत असतो किंवा पाळीच्या वेळेस खूप रक्तस्राव होत असतो. ह्या ज्या गोष्टी ज्या असतात त्याचं चेकअप करणे महत्वाचं आहे तुमच्या पेशंटमध्ये. नक्कीच. म्हणजे 2 पाळींच्या मध्ये जरी पाळी येत असेल तर ते सुद्धा लक्षण असू शकतं रक्ताल्पताचं. याशिवाय डॉक्टर जेव्हा मलेरिया होतो किंवा इतरही काही आजार आहेत त्यामध्ये सुद्धा कमी होतं. त्यामध्ये पण मलेरियामध्ये होऊ शकतो, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, ह्या गोष्टींमध्ये आपलं ब्लिडिंगचे कॉम्प्लिकेशन खूप असतात. आणि हिमोलायसिस म्हणजे रक्त डिस्ट्रक्शन होण्याचं प्रमाण खूप असतं. त्यामुळे आपलं पण अॅनिमिया होतं. पण हा अॅनिमिया जसा आपण तो आजार जर बरा झाला तर त्याबरोबर तो रिकव्हर पण होतो. म्हणजे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की हे असे काही आजार झाले तर तेव्हा सुद्धा आपलं रक्त कमी होऊ शकतं. गरज असते ती योग्य डॉक्टरची आणि योग्य आहाराची ते समजून घेण्याची. डॉक्टर, आता जेव्हा आपण चर्चा करतोय लक्षणांची, ते अजून लक्षणं आहेत, पण आपण एक फोन घेऊया. पंढरीनाथ बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हॅलो. हा, नमस्ते मॅडम. नमस्ते. आपला प्रश्न विचारा. हा, पोस्ट डिलिव्हरी कसते आणि मी कसते आहे? पुन्हा एकदा प्रश्न विचारा. हॅलो. पोस्ट डिलिव्हरी असते आणि मी जे पेशंट राहते ना, तर उसके लिए बोल दो जरा माहिती. अच्छा, तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा प्रश्न तुमचा विचारू शकतात. हॅलो. मॅडम ठीक आहे. हो, हा, पोस्ट डिलिव्हरीसाठी अॅनिमिक पेशंटसाठी काय काळजी पेशंटला घ्यायची काळजी. बरं, ठीक आहे, चालेल. धन्यवाद. त्यांचं म्हणणं डिलिव्हरी नंतर सुद्धा काय काळजी घ्यायची अॅनिमियासाठी. हा अगदी योग्य प्रश्न विचारला. प्रवीण साळुंखे यांचा प्रश्न आपला योग्य होता, पण तुमच्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आम्ही एक थोड्या वेळाने देणार आहोत. तत्पूर्वी आपण हे समजून घेऊया की अॅनिमिया म्हणजे रक्ताल्पता कमी होते त्यावेळेला काय काय लक्षणं होतात की आपल्याला पुढे जास्त उपचाराची गरज लागणार नाही. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणाला की थकवा येणं, तसं अजून कुठली लक्षणे? आणि असंही नाही की लक्षणं फक्त स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये सुद्धा असतात. ब्लिडिंगचे सिम्पटम्स पण असतात. काही पुरुषांमध्ये म्हणजे लोकल प्रॉब्लेम जसं समजलं जातं त्याला, की मूळव्याधीचं असेल किंवा पाईल्स असेल, फिशर असेल, त्यातून थोडं थोडं रक्त रोज जात असतं त्यांना. पण ह्या गोष्टी जनरली लोकांना कोणाशी शेअर करणे खूप असं लज्जास्पद वाटतं. बरोबर. पण आणि त्यामुळं अशी व्यक्ती सहन करत राहताना एकदम सिव्हिअर झाल्यावर त्यांना समजतं की आता आपल्याला डॉक्टरकडे, पण त्यावेळेस हिमोग्लोबिन खूप कमी झालेलं असतं. तर ह्या गोष्टी असतात. परत हळूहळू आपल्या शरीरातून पण असं ज्या प्रौढ व्यक्ती असतात त्यांच्या शरीरातून रक्त, कॅन्सरच्या ज्यांना कॅन्सर त्रास असतो त्यांना हळूहळू रक्त जात असतं त्यांच्या शरीरातून. ते आपल्या संडासमध्ये पण दिसत नाही, त्याला ऑकल्ड ब्लड असं समजलं जातं. तर ते त्यामुळे पण आपलं रक्त, कारण कोणताही पुरुष जर एका क्लिनिशियनकडे येत असेल अॅनिमियाचे सिम्पटम घेऊन, तर आपल्याला शौचाची तपासणी करणे अत्यंत महत्वाचं असतं, कारण तेच मेन रिझन असतं. अच्छा, म्हणजे शौचाची तपासणी करणं गरजेचं आहे. यासोबत कुठल्या तपासण्या करणं हेही गरजेचं आहे. डॉक्टर, एक खास म्हणजे की रक्त कमी म्हणजे ते स्त्रियांच्या बाबतीतच होतं असं आपल्याला दिसतं, पण जसं तुम्ही म्हणाला की आजकाल हे पुरुषांमध्ये सुद्धा दिसते जीवनशैलीच्या, अयोग्य जीवनशैलीमुळे. डॉक्टर, आता लक्षणं कशी असणार? कारण की वारंवार थकवा येणं हे एक तुम्ही कारण बोललं, पण झोप न येणं हे सुद्धा लक्षण असतं का? झोप न येणे पण लक्षण असू शकतं. आणि बाकीचे पण लक्षणं आहेत. कधी कधी एकदम रक्त ज्यावेळेस एकदम कमी लेवलला जातं त्यावेळेस आपलं हृदयावरती पण त्या गोष्टीचा परिणाम होतो. हृदय फेल होणे असा प्रकार होतात. त्यामध्ये मग पूर्णपणे शरीराला सूज येणे, एक वाक्य एका श्वासामध्ये पण बोलता येत नाही लोकांना. हे सिम्पटम खूप सिव्हिअर कॅटेगरी. आडवं झोपता येत नाही लोकांना, कारण आलं की हार्टवरती प्रेशर येऊन दम लागायला सुरुवात होते. रात्री अपरात्री उठावं लागतं लोकांना. हे पण एक एकदम कॉम्प्लिकेशन झालेल्या ह्याची लक्षणं आहेत. अगदी बरोबर आहे. आणि यासोबतच जर तुम्हाला भूक लागत नसेल, वजन तुमचं वाढत नसेल, तर ही सुद्धा लक्षणं आहे. मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल तर हे सुद्धा एक कारण असू शकतं. डॉक्टर, जेव्हा आपण अॅनिमिया म्हणतो, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमचे डोळे, हात, नख तपासू शकतात, तपासण्या कुठल्या कराव्या, चाचण्या कुठल्या कराव्या?
चाचण्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची टेस्ट म्हणजे आपली CBC एक सर्वात मोस्ट कॉमन टेस्ट असते. त्यामध्ये सगळं आपलं हिमोग्लोबिन, तुमच्या रक्तातले सगळे बाकीचे काउंट्स जे असतात, RBC असू दे, WBC असू दे, प्लेटलेट, हे सगळं त्यात आपल्याला माहिती समजते. त्यात अजून प्लेटलेट्स पण समजतात आणि बाकीच्या पण काही स्पेशल तपासण्या असतात. सिरम आयर्न आणि टोटल आयर्न बाइंडिंग कॅपॅसिटी ही एक टेस्ट असते. आणि सिरम फेरेटिन नावाचं आपल्या स्टोरेज फॉर्म जो असतो आपला आयर्नचा, तो फेरेटिन नाव असतो. तो स्टोरेज फॉर्म असतो आपल्या बॉडीमधला. तर त्याचं प्रमाण जर एकदम कमी झालं तर ते खूप आपण सिव्हिअर कॅटेगरीमध्ये गेलेलं असं समजतं. आणि तुमच्यात फेरेटिन कमी झाणे म्हणजे तुमच्या न्यूट्रिशन म्हणून आयर्न तुमच्या शरीरात न जाणे, ह्याचा अर्थ असा असतो. त्यामुळे त्याचा डायरेक्टली कोरिलेशन आहे. म्हणजे फेरेटिन लेवल कमी आहे म्हणजे हा न्यूट्रिशनल रिलेटेड ॲनिमिया आहे असं. बरोबर आहे. म्हणजे डॉक्टर, आता आपण ॲनिमिया झाला, आता हे आपल्याला कसं समजता येईल? म्हणजे काय काय किती प्रमाण, त्याचेही काही प्रकार आहेत का? त्याचं ग्रेडिंग असतं, सिव्हिअरिटी प्रमाणे ग्रेडिंग असतं त्याचं. त्यात माइल्ड कॅटेगरी, मॉडरेट आणि सिव्हिअर आणि व्हेरी सिव्हिअर असं आहे. माइल्ड कॅटेगरी म्हणजे 9 ते 11 ग्रॅम% पर्यंत असतं. मॉडरेटमध्ये 7 to 9% मध्ये असतं. सिव्हिअर मध्ये लेस दॅन 7 म्हणजे अप टू 4 ग्राम. आणि एकदम सिव्हिअर, व्हेरी सिव्हिअर कॅटेगरी, अतितीव्र, तर लेस दॅन 4. नक्कीच. प्रेक्षको, आता हे महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला आपलं जर शरीर सगळ्यांना चांगलं ठेवायचं असेल तर रक्त चांगलं ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी वेगवेगळे घटक आहेत, ते सुद्धा काय आहारात घ्यावे हे आपण जाणून घेऊया. पण फार महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर, की गर्भावस्थेत रक्त तुमचं भरपूर प्रमाणात तयार होणं आणि असणं खूप गरजेचं असतं. तर हे कितपत, याविषयी काय सांगणार आहे? गर्भावस्थेचा विचार केला तर आणि ॲनिमिया हे डायरेक्टली कोरिलेशन आहे त्याच्यामध्ये. कारण गर्भावस्थेमध्ये ज्यावेळेस स्त्री जाते त्यावेळेस तिचं बॉडीतलं वॉटर रिटेन्शनची कॅपॅसिटी वाढलेली असते. त्यामुळे प्लाझ्मा, बॉडीतला जो रक्तामधला जो प्लाझ्मा असतो ते पण वाढलेला असतो. पण आणि ह्याचं प्रोडक्शन पण आपलं हळूहळू वाढलेलं असतं. तुमच्या जसं प्रेग्नन्सीच्या स्टेजेस, फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड, थर्डमध्ये जातात, ते प्लाझ्मा वाढलेलं. पण त्याच प्रमाणात आपलं RBCचं जे प्रमाण जे असतं, जे सेल्सचं प्रमाण असतं, ते एक्सपांड होत नाही. त्यामुळं हिमोडायल्युशन होतं आणि हिमोडायल्युशन झाल्यामुळे ॲनिमिया होतो. तो फिजिओलॉजिकल ॲनिमिया. बरोबर आहे. मग आता डॉक्टर, गर्भावस्थेत जे आपण म्हणू शकतो आयर्न किंवा HB किती असला पाहिजे? गर्भावस्थेत तुमचं हिमोग्लोबिन एक स्टँडर्ड आहे आपल्या भारतामध्ये निश्चित केलेलं आहे. 10 हिमोग्लोबिन मिनिमम असलंच पाहिजे. 10 हिमोग्लोबिन किंवा 10 हिमोग्लोबिन पेक्षा जास्त असलं पाहिजे. म्हणजे 10 असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आहार पण कसा असणं. मग आता डॉक्टर, जेव्हा HB कमी असेल तर आहार व्यवस्थित घेतला पाहिजे, पण जर हिमोग्लोबिन कमी असेल तर काय परिणाम दिसून येतो बाळावर किंवा त्या आईवर सुद्धा? ह्याला कॉम्प्लिकेशन म्हणतात. जर ॲनिमिया जर असेल तर मेनली तुमचं इम्युनिटी डाऊन होऊ शकते. तुम्हाला वारंवार इन्फेक्शनचा रिस्क असतो. परत तुमचं जे बाळ जे आहे ते लो बर्थ वेट, कमी वजनाचं होऊ शकतं. आणि प्रेग्नन्सीच्या वेळेस कॉम्प्लिकेशनचा रिस्क खूप असतो. फॉर एक्झाम्पल जर ब्लिडिंग झालं तुम्हाला तर ते टॉलरेट करण्याची कॅपॅसिटी कमी असते. त्यामुळे कॉम्प्लिकेशन होतात, माता मृत्यू पण होतात त्यामध्ये. कारण माता मृत्यूचं प्रमाण आपल्या देशात खूप आहे. सर्वात जगात जर विचार केला गेला तर माता मृत्यूचं प्रमाण भारतात सर्वात जास्त आहे. त्यातलं जवळजवळ 20% माता मृत्यू हे फक्त ॲनिमियामुळे होतात. ह्या गोष्टी आणि साध्या गोष्टीमुळे आपण ह्या गोष्टी, ह्या माता मृत्यूचं प्रमाण आपण कमी करू शकतो. जर आपण योग्य प्रकारे उपचार आणि आहार जर घेतला तर ह्या गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो. नक्कीच. प्रेक्षको, WHOच्या आकडेवारीनुसार असं आहे की 58% महिला या ॲनिमियामुळे ग्रस्त आहे. आणि आपल्या देशात खास करून 20 ते 40% महिलांचा मृत्यू हा जर गरोदरपणात जर होत असेल, प्रसूती दरम्यान, तर तो ॲनिमियामुळे होतो. फार महत्त्वाचा विषय आहे, यावर आपण चर्चा करणारच आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा.
ब्रेक नंतर तुमचं प्रेक्षक पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे रक्तातील लोहाची कमतरता आणि गर्भारपण. यावर आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर नितीन सराटे. आपल्याला एक फोन आलेला आहे. रामराव बोलतात आपल्याशी परभणी इथून. नमस्कार रामरावजी. बोला. हॅलो, हा आपला प्रश्न विचारा. आपला प्रश्न विचारा आणि आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा. बरोबर, ठीक आहे. रक्त अंगातलं कमी पाहिले कारण काय बाई, पोट माझं जरा जाम होते जरा. पोट जाम होतंय आणि अंगातील रक्त कमी झालंय. बरं, तुमचं वय किती आहे? माझं वय आहे 60 वर्ष. बरं, तुम्हाला त्रास काय होतो? मला त्रास म्हणजे अन्नपचन क्रिया बरोबर होत नाही सर. ओके ओके. पोट साफ होत नाहीये का? पोट साफ होत नाही. जेवल्याच्या नंतर पोट गच्च होते. बर. चालताना का काम करताना दम लागतो? काही नाही सर, दम लागत नाही. बरं. पण अॅनिमिया कसं म्हणजे तुम्हाला कसं कळालं अॅनिमिया झालाय? आज मी कार्यक्रम पाहायला बरं, आरोग्य ठीक संपदा आहे. म्हणून मी प्रश्न विचारला बाई. ओके, धन्यवाद. धन्यवाद. अगदी तुम्ही रामरावजी योग्य प्रश्न विचारला. डॉक्टर, रक्त आपण म्हणू शकतो रक्त निर्मितीतला हा एक अडथळा आहे की पोट साफ न होणं आणि वयस्कर व्यक्तींमध्ये हे जास्त आपल्या प्रमाणात दिसून येतं. ते बरेचदा आपलं अन्नातील जे लोह जे असतं हे आपल्या शरीरात जे आपलं जठर आहे स्टमक आणि इंटेस्टाईनचा पहिला पार्ट आहे आतडे, तर त्या पार्ट मध्ये मॅक्सिमम ऍब्सॉर्ब तिथं होतं. पचन आपलं जे असतं, जे आपलं डिव्हिजनचं जे डायजेशन जे होतं ना यांचं, ते आपल्या स्टमक मध्ये होतं आणि ऍब्सॉर्प्शनचं काम आहे डिओडिनियमच्या पहिल्या पार्ट मध्ये होतं. असे बरेच काय काय आजार असतात. लोकांना अल्सर्स असतात किंवा इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज असतात किंवा मालअब्सॉर्प्शन डिसऑर्डर पण असतात की त्यामुळे तिथलं त्यांना त्या पार्टला जर अफेक्शन झालेलं असेल तर तिथून ते ऍब्सॉर्ब होत नाही. बरं, त्यांची जीआय सिस्टीम जर त्यांची चयापचयाची प्रक्रिया जर नीट होत नसेल तरी पण त्याचं ऍब्सॉर्प्शन नीट होत नाही. नक्कीच बरोबर आहे. आणि तुम्ही आणि खाण्याचे कोणते प्रकारचे पदार्थ आपण यूज केले आहारात घेतलं त्यावरती पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे पोट साफ होणं हे तितकंच गरजेचं आहे. तुमचा आहार व्यवस्थित असणं गरजेचं आहे. डॉक्टर, यासोबतच आपण काही तक्ते सुद्धा डॉक्टरांनी तुमच्यासाठी आणलेत की आपण आहारात कुठल्या गोष्टी घ्याव्यात त्याकडे वळूया. पण तत्पूर्वी डॉक्टर, आपण जेव्हा गर्भावस्था म्हणतोय ज्यामध्ये रक्त हा घटक फार महत्वाचा असतो, तो जर व्यवस्थित असेल तर ते माता आणि बाळ याचं प्रमाण म्हणजे त्याचं आरोग्य चांगलं राहतं. हा आहार कसा घेतला पाहिजे डॉक्टर? आहार प्रेग्नन्सी मधला आता प्रेग्नन्सीमध्ये आपली सगळ्याच प्रकारच्या न्यूट्रिशनची रिक्वायरमेंट खूप वाढलेली असते. त्यामुळं कसं जर जेवण जर करायचं झालं तर त्यामध्ये तुम्ही लोहयुक्त आहार घेतला पाहिजे. त्यामध्ये रोजच्या जेवणामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्या, शेपू, अळू, मुठा, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी, हे अशा पदार्थाचा समावेश असला पाहिजे. किंवा कॉमन जे पदार्थ आहेत, खजूर, गूळ, हे पदार्थ कॉमनली अवेलेबल आहेत, तर त्याचा तुम्ही आहारामध्ये यूज करा. जेवणामध्ये तुम्ही कडधान्य, लिंबू किंवा असं सिट्रस फ्रुट्स जे असतात त्याचा आहारामध्ये एक कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. कारण विटॅमिन सी पण हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण विटॅमिन सीचा जर तुम्ही आहारात तुमच्या आहारात डेलीच्या समावेश जर असेल तर विटॅमिन सी मुळे तुमच्या आहारातलं जे लोह असतं ते जास्त प्रमाणात ऍब्सॉर्ब होतं. त्यामुळे जर एका गरोदर किंवा कोणीही अॅनिमियाग्रस्त कोणी असेल तर त्यांना तुम्हाला विटॅमिन सीचा पण एक सल्ला देईल. विटॅमिन सी असलेले पदार्थ आपल्याकडे डॉक्टर असं म्हणतात खास करून जुनं ते सोनं आहे आणि आपला आहार खरंच जुनं ते सोनं आहे. तो जर तुम्ही स्वीकारलात तर ही जी डॉक्टर लोहाची जी कमतरता आहे ती तरी भासणार नाही. अजून कुठल्या गोष्टी त्या स्वीकारायच्या बघूया आपण. पण डॉक्टर, जेव्हा आपण अॅनिमिया होतो, जसं तुम्ही सांगितलं की कमी प्रमाण असेल तर कधी कुठली ट्रीटमेंट घ्यायची, तर आपण काय सांगणार आहात त्याची काही ट्रीटमेंट जर विचार केला गेला म्हणजे आपल्याकडे उपलब्ध पर्याय कसे असतात? 3 प्रकारचे पर्याय आहेत उपलब्ध. एकतर तोंडावाटे घेण्याचे औषध,
दुसरं इंजेक्शन थेरपी आणि तिसरा आहे हा ब्लड ट्रान्सफ्युजन. हा लास्ट रिसॉर्ट असतो. हे सगळ्यांमध्ये आपण ब्लड ट्रान्सफ्युजन देत नाही, खूप कमी व्यक्तींमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन देतं. सर्वात कॉमन ज्या गोष्टी आहेत ते सर्वात ओरल आयर्न थेरपी आणि इंजेक्शन वाटे देणारी थेरपी, हे आपण कॉमनली सगळ्या पेशंटमध्ये करतो. आणि ओरल थेरपीचा जर विचार केला गेला तर त्यामध्ये बरेच असे ऑप्शन्स असतात आपल्याला. टॅबलेट फॉर्ममध्ये असतं, सिरप फॉर्ममध्ये असतं. इंजेक्शनचा विचार केला गेला त्यामध्ये आयर्न डेक्स्ट्रान नावाचे इंजेक्शन आहे, आयर्न सुक्रोज नावाचे इंजेक्शन आहे, फेरिक कार्बॉक्सोमाल्टोज नावाची नवीन उपचार पद्धती उपलब्ध झालेली आहे आता. त्यामुळे अशा प्रकारचे उपलब्ध पण सर्वात मोस्ट कॉमन यूज थेरपी आहे ओरल थेरपी. ह्याचं कारण का तर हे एकतर सर्वात स्वस्त आहे आणि सगळीकडे उपलब्ध आहे. फक्त याचा एक साईड इफेक्ट असा असतो त्याचा की त्याचं आपले ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन, लूज मोशन असे खूप कॉमन साईड इफेक्ट होतात. त्यामुळं कसं पेशंट थोडं ट्रीटमेंट घेऊन सोडण्याचा पण धोका असतो, ट्रीटमेंट सोडून मध्येच ट्रीटमेंट सोडण्याचा पण धोका असतो. आणि काही लोकांना पोटाचे आजार असतात, अल्सर्स किंवा मालअब्सॉर्प्शन सिंड्रोम ज्यांना असतात, त्या व्यक्तींमध्ये आपण देऊ शकत नाही. आणि अजून काय पेशंट असे असतात त्याचा कॉम्प्लायन्स आपल्याला पेशंटला बघूनच समजतं हा काय ट्रीटमेंट घेऊ शकणार नाहीये, पण ह्याला आयर्नची अत्यंत महत्वाची अत्यंत गरज आहे. अशा पेशंटमध्ये आपण इंजेक्शनचा ऑप्शन आपण अशा पेशंटला देऊ शकतो. अच्छा, म्हणजे ज्यांच्याकडून गोळ्या घेतल्यानंतर त्यांचं हिमोग्लोबिन वाढणार नाहीये, काही तितक्या प्रमाणात आपल्याला फायदा होणार नाही, तेव्हा आपण इंजेक्शन हे आपण करतो. आपण डॉक्टर एक फोन घेऊया. सरिता बोलतायत आपल्याशी बदलापूर इथून. नमस्कार सरिताजी. हा मॅडम बोला. हा मॅडम, मला ना ते आपला महिन्याचा प्रॉब्लेम जो असतो ना मानसिक पाळीचा, हा तो रेग्युलर येत नाही मॅडम. अच्छा, दर महिन्याला पाळी येत नाही. आपलं वय किती आहे सरिताजी? 37. 37. आणि कधीपासून हा त्रास आहे? आता जवळजवळ वर्ष होईल मॅडम. वर्षापासून पाळी नाहीये. बरं, मुलं किती आहेत तुम्हाला? 2 आहेत. 2 आहेत. डॉक्टर काही प्रश्न विचारायचे? त्यांनी हिमोग्लोबिन चेक केलंय त्यांनी? नाही मॅडम, नाही सर. नाही केलं. पाळीच येत नाहीये डॉक्टर, हा एक महत्वाचा मुद्दा ते म्हणतात. आता पाळी न येणे, ज्यांना सिव्हिअर टाईपचा अॅनिमिया झालेला असतो अशा व्यक्तींमध्ये पाळी न येणे हे एक महत्वाचं लक्षण आहे. आता ज्यांनी क्वेश्चन विचारला त्यांच्यामध्ये आपल्याला तपास करायला लागतील. त्यांचं एक थायरॉइड लेवल पण एकदा चेक करून बघायला लागेल, कारण हे एक कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे की मासिक पाळीमधील अनियमितता त्यामध्ये कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे. त्याचं त्यांनी थायरॉइड लेवल एक चेक करावं असं मी सांगेन. आणि अजून बाकीच्या गोष्टी ज्या लोकल जे प्रॉब्लेम असतात, युटरसचे प्रॉब्लेम असतात, ते आपल्याला स्पेशालिस्टकडे जाऊन त्यांना एकदा चेकअप करावं लागेल. गायनेकोलॉजिस्टचं म्हणजे ओपिनियन एकदा स्त्रीरोग तज्ञाकडे जाऊन तुम्ही घेऊन घ्यायला लागेल. तपासणी करावी की तुम्हाला दुसरा काही त्रास नाहीये ना. लवकर जर पाळी गेली तर त्यामागचं कारण काय, पण त्यातलं एक कारण असू शकतं अॅनिमिया. डॉक्टर, जसं पाळी त्यांनी सांगितलं बंद झालं, तसं मुलींमध्ये एक दिसून येतं की किंवा महिलांमध्ये की पाळी कमी कमी दिवस जाते. डॉक्टर, हे एक कारण असू शकतं का? हा, ते पण एक कारण असू शकतं. कारण जर नॉर्मल मेन्स्ट्रुएशन मिनिमम 3 ते 4 दिवस असतं, तर ह्यापेक्षा जर कमी होत असेल तर त्याचं इव्हॅल्युएशन करणं अत्यंत महत्वाचं असतं. कारण ह्या अशा गोष्टी आहेत की नजरअंदाज केले जातात व्यक्तींमध्ये, आणि नंतर पुढे जाऊन सिव्हिअर अॅनिमिया झाल्यावरतीच मग पेशंटला त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि मेन जर तुमच्या शरीरातच रक्त कमी असेल तर तुमचं पाळीमध्ये पण रक्त कमी होणार. हे एक डायरेक्टली एक असं कोरिलेशन संबंध आहे, डायरेक्टली संबंध. तुमच्या शरीरातच कमी रक्त असेल तर मग पाळी पण कमीच येणार. बरोबर आहे. आणि पाळी जर तुमची व्यवस्थित नसेल तर आपण म्हणू शकतो गरोदरपणा, गर्भावस्था ती सुद्धा व्यवस्थित जाणार नाहीये. डॉक्टर, जसं तुम्ही आता ट्रीटमेंटमध्ये सांगत होता की टॅबलेट दिल्या जातात किंवा इंजेक्शन दिले जातात, आता हे कधीपासून गर्भावस्थेत कधीपासून आयर्न टॅबलेट या सुरू केल्या पाहिजे? गर्भावस्थेमध्ये जनरली आपण फर्स्ट ट्रायमेस्टर फोलिक ऍसिड सप्लिमेंटेशन आपण देतो, म्हणजे पहिल्या 3 महिन्यात. कारण याचं कारण असं की त्यांना ऍसिडिटीचा, उलटीचा त्रास खूप असतो. पहिल्या ज्या मॉर्निंग सिकनेस हा पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये खूप असतो प्रमाण असतं. त्यामुळं जे टॉलरेट करू शकतात आयर्नची टॅबलेट ते घेऊ शकतात. असं डायरेक्टली आपण नाही म्हणू शकत नाही. पण जनरली ज्याचं हिमोग्लोबिन चांगलं असतं, एखादंच हिमोग्लोबिन मोर दॅन
11-12 असं असेल तिचं हिमोग्लोबिन, तर तुम्ही सेकंड ट्रायमिस्टर पासून चालू करू शकता. अच्छा. पण ज्याचं हिमोग्लोबिन बेसलाईन कमी असेल तर तुम्ही जेवढं लवकर तुम्ही ट्रीटमेंट चालू कराल तेवढं चांगलं. म्हणजे 3ऱ्या महिन्यापासून आपण सुरू करू शकतो. ते कधीपर्यंत डॉक्टर घ्यावं, ट्रीटमेंट कधी घ्यावी? ट्रीटमेंट आपल्याला प्रेग्नन्सी दरम्यान, प्रेग्नन्सीचे समस्या तेव्हापासून चालू करायला लागते. प्रेग्नन्सी दरम्यान पूर्णपणे घ्यायला लागते. तसंच प्रेग्नन्सी झाल्यानंतर मिनिमम 3 महिने तरी आपल्याला ट्रीटमेंट घ्यायला लागते. कारण आपले जे स्टोअर्स जे असतात, आयर्नचे स्टोअर, ते रिप्लेनिश होतात. त्यामुळे त्यासाठी आपल्याला मिनिमम 3 महिने तर पोस्ट प्रेग्नन्सी मिनिमम घेतलं पाहिजे. नक्की. ते आपल्याला कारण ह्याचं कारण असं की बाळंतीण जेव्हा होते, एखादी बाई बाळंतीण होते, त्यावेळेस तिचं जवळजवळ 1 ग्राम जवळजवळ आयर्न बॉडीतलं निघून जातं. त्यामध्ये बाळाबरोबर परत ते प्लासंटा आणि होणारा रक्तस्राव, त्याच्याबरोबर 1 ग्राम आपलं बॉडीतलं स्टोअर कमी होतं. आपल्या बॉडीमध्ये जवळजवळ 4 ते 4.5 असं ग्रामचं आयर्नचं स्टोअर असतं. त्यातले अराउंड 2.5 60% आपलं हिमोग्लोबिन मध्ये असतं आणि अराउंड 2 ग्राम हे आपल्या बॉडीमध्ये स्टोअर असतं. आता एखाद्या व्यक्ती 2 ग्राम स्टोअर मधून 1 ग्राम काढून घेतलं अचानकपणे, तर ते स्टोअर आपल्याला रिप्लेनिश करायला लागतात. बरोबर. नाहीतर त्याचा डायरेक्टली इफेक्ट प्रेग्नंट लेडीवरती होतो त्याचा. नक्कीच. आणि डॉक्टर, जर या काळात जर हिमोग्लोबिन कमी असेल तर म्हणजे जसं आपल्याला पंढरीनाथ यांचा प्रश्न होता की डिलिव्हरी नंतर काही त्रास होऊ शकतो का? तर काय असतं डॉक्टर की महिलांमध्ये असं त्यांना वाटतं की आता डिलिव्हरी झाली म्हणजे हातपाय दुखणं हे सुद्धा एक कारण असू शकतं. तर ते सुद्धा रक्ताच्या कमतरतेमुळे सुद्धा दिसून येतं. असू शकतं. तर डिलिव्हरी झाल्यानंतर पण त्यांनी मिनिमम 3 महिने तर आयर्न सप्लिमेंट आणि ते घेतलं पाहिजे. आणि त्यांचं हिमोग्लोबिन एकदा 3 महिन्यानंतर एकदा चेक करून घेतलं पाहिजे. जर हिमोग्लोबिनची लेवल व्यवस्थित जर असेल त्यांची, मोर दॅन 12 अशी व्यवस्थित असेल तर मग आपण थांबवू शकतो. पण 10-11 असंच जर असेल तर कंटिन्यू केलं पाहिजे. 3 महिने तर मिनिमम असलंच पाहिजे. अच्छा. म्हणजे बाळ झाल्यानंतरचे पण पुढचे तुम्ही 3 महिनेपर्यंत हे ट्रीटमेंट घ्या आणि त्यानंतर चेकअप करून तुम्ही पुन्हा सुरू ठेवायचं की नाही हे डॉक्टरांना विचारू शकतात. डॉक्टर, महत्वाचा मुद्दा असतो, एखादा आजार झाला म्हणजे अॅनिमिया झाला तर आपण औषध उपचार सुरू तर करतो, पण जरा बरं वाटत नाही तोपर्यंत ती औषधं थांबवली जातात. तर आता पुन्हा फॉलोअप किंवा आपण म्हणू शकतो पुनर्तपासणी कशी करावी? पुन्हा आता पुनर्तपासणी, याला फॉलोअप म्हटलं जातं, तर ते आपण कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट आपण घेतो त्यावर ते अवलंबून आहे. आता तुम्ही जर ओरल थेरपी, जर फेरिक सल्फेट किंवा अशा टॅबलेट घेत असाल तर जनरली ते 3 महिन्यानंतर हिमोग्लोबिन वाढायला सुरुवात होते जवळजवळ. तर ती एव्हरी 3rd मंथ तुम्ही करू शकता. जर तुम्ही इंजेक्शन थेरपी जर घेत असाल तर जनरली 1 महिन्याच्या एंडला तुम्हाला समजतं की किती प्रमाणात हिमोग्लोबिन वाढलेलं आहे. बरोबर आहे. यातला एक डॉक्टर सगळ्यात शेवटचा टप्पा होता की रक्त चढवणं. आता हे रक्त कधी चढवावं लागतं? रक्त ब्लड ट्रान्सफ्युजन थेरपी हे एक लाईफ सेव्हिंग थेरपी आहे आणि हे खूप कमी लोकांमध्ये आपण ह्याचा वापर केला जातो. आणि फक्त यांना खूप ॲक्यूट ब्लिडिंग होते अशा लोकांना आपण दिलं जातं, ज्यांचं हिमोग्लोबिन, आता एक प्रेग्नंट लेडी आहे, ती 3rd ट्रायमिस्टर मध्ये आहे आणि तिचं हिमोग्लोबिन एकदम कमी आहे, म्हणजे तिचं हिमोग्लोबिन 4-5 असं ग्रॅम आहे. अशा वेळेस आपल्याला हिमोग्लोबिन द्यावंच लागतं, ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावंच लागतं. कारण तिला परत डिलिव्हरीचा स्ट्रेस सहन करायचा असतो किंवा सिझेरियन सेक्शन झालं त्याचा स्ट्रेस सहन करायचा असतो. त्यामुळेच आपल्याला ह्यांचं हिमोग्लोबिन बिल्डअप करावंच लागतं. अशा वेळेस आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं. परत ज्यांना साईड इफेक्ट आलेले असतात किंवा ओरल थेरपी टॉलरेट करू शकत नाही किंवा इंजेक्शन थेरपीचे पण साईड इफेक्ट अशा व्यक्तींमध्ये दिलं जातं. त्यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी असल्यावरती, म्हणजे 4 हिमोग्लोबिनच्या खाली असेल, 7 हिमोग्लोबिनच्या कमी असेल तर अशा व्यक्तींना आपण ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं जातं. नक्की. जसं तुम्ही डॉक्टर म्हणाला की टीबी आहे, कॅन्सर आहे किंवा आपण म्हणू शकतो की जेव्हा मलेरिया सारखा होतो, फॅल्सिफेरम मलेरिया सारखा आजार होतो, त्यावेळेला सुद्धा बऱ्याच प्रमाणात हिमोग्लोबिन हे कमी होतं. डॉक्टर, आता हिमोग्लोबिन जर वाढवायचं असेल तर जसं काय काय आहार हा खास करून घेतला जातो, तशा आपल्या पारंपरिक काही पद्धती होत्या का ज्यामुळे अगदी जुन्या बायकांमध्ये हा त्रास तितकासा दिसत नव्हता? हा, आपल्याकडे जुने जर विचार केला गेला तर अगोदर आपल्याकडे लोखंडाची भांडी वापरायची जेवण तयार करता. आज काय, आजच्या जमान्यामध्ये सगळं नॉनस्टिक, एनोडाइड
ह्या अशा भांड्यांचा वापर Fancy सर्रास भांडी. फॅन्सी भांड्याचा वापर केला जातो. अगोदरच्या व्यक्ती त्या लोखंडाच्या भांड्यामध्ये किंवा जेवण तयार मातीच्या भांड्यात. करायचे, तर त्यामध्ये त्यातलं जे आयर्न असायचं ते सगळं उतरायचं त्या जेवणामध्ये. त्यामुळे त्यावेळेस त्यांना त्यांचे दुष्परिणाम अॅनिमियाचे दुष्परिणाम भोगावे लागत नसायचे. पण ही एक साधी पद्धत आहे की सगळेजण अवलंबू शकता. लोखंडाची भांडी जेवण तयार करताना वापरा, त्याच्यातलं आयर्न आपोआप तुमच्या जेवणामध्ये उतरतं आणि ते तुम्हाला मिळू शकतं आणि जे बनवलेलं जेवण ते पण पौष्टिक बनवू शकतं. अगदी बरोबर आहे. म्हणजे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला आयर्न टॅबलेटच सुरू करायची गरज नाहीये, तर ही सुद्धा एक जुनी पारंपरिक पद्धत आहे ज्यामुळे हा आजार तुम्ही थांबवू शकतात. पण मात्र वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच गोष्टी डॉक्टर चुकतायत आपल्या जीवनशैलीमधल्या. डॉक्टर, आता जेव्हा गरोदर पण आपण म्हणतो किंवा डिलिव्हरी झाली, आता ज्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं, तर ब्लड ट्रान्सफ्युजन केल्यानंतर काही त्रास दिसू शकतात का? ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे कॉम्प्लिकेशन जर आहे, ॲलर्जिक रिॲक्शन येऊ शकते ब्लड ट्रान्सफ्युजनची. कधी कधी ब्लड ग्रुपिंग मिसमॅच जर झालं, म्हणजे एका रक्तगटाला दुसऱ्या रक्तगटाचं ब्लड नंतर तर ट्रान्सफ्युजन रिॲक्शन येऊ शकते. पण ते प्रमाण खूप कमी आहे. आपण सगळ्या आपल्या ज्या रक्तपेढ्या असतात ते सगळ्या FDA अप्रूव्ड असतात, त्यामुळे अशी चूक होणे खूप रेअर थिंग आहे. कधी कधी आयर्नचा ओव्हरलोड होऊ शकतो. काय ठराविक व्यक्तीचे थॅलेसेमिया, त्यांना वारंवार रक्त चढवावं लागतं, अशा व्यक्तींमध्ये आयर्न ओव्हरलोडचं कॉम्प्लिकेशन असतं. त्यामुळे त्यांचं शारीरिक ग्रोथ, त्यांच्या एंडोक्राईन सिस्टीम सगळ्या गोष्टीवरती परिणाम होतो. बरोबर आहे. तर तिथे सुद्धा अशा व्यक्तींसाठी तर खास वेगळं मार्गदर्शन दिलं जातं. आणि अगोदर हेपॅटायटिसचं प्रमाण खूप असायचं, कारण चेक केलं जात नसायचं, ते पण आपलं ट्रान्सफ्युजन होतं. नक्कीच. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम फार महत्त्वाचा होता आणि हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमची काही माध्यमं अशी आहेत. तुम्ही आम्हाला facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. youtube.com/user/ddsahyadri इथे सर्व कार्यक्रम बघू शकतात. आरोग्य संपदा 19@gmail.com इथेही आपले प्रश्न विचारू शकतात. याशिवाय आम्हाला ट्विट करू शकतात @ddsahyadri. आमचा कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे निर्माती आरोग्य संपदा, मुंबई दूरदर्शन केंद्र, इथे तुम्ही आम्हाला कळवू शकतात. प्रेक्षको, आजचा जो विषय आहे फार महत्त्वाचा आहे, कारण जर तुम्हाला तुमचं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य ठेवायचं असेल तर आरोग्याची गरज असते आणि या आरोग्याचा पाया रचला जातो तो योग्य रक्तातल्या घटकांमुळे. त्यातलाच एक महत्त्वाचा घटक होता लोह. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले धन्यवाद.